श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ज्येष्ठा नक्षत्रावर होणारं जे महालक्ष्मीचं ज्येष्ठा गौरीचं पूजन, त्या पूजेचा षोडशोपचार जो विधी आहे तो आपण बघणार आहोत. पूजेसाठी लागणारं साहित्य सगळं जवळ घेऊन ठेवावं आणि मग पुढे सांगितल्याप्रमाणे छानपैकी आसन धरून बसावं आणि मग आचमनापासून ती पूजेला सगळी सुरुवात करायची. सुरुवातीला कपाळाला तिलक, हळदी कुंकू वगैरे धारण करून पूजेसाठी बसावं. सुरुवातीला आचमन करायचं आहे. उजव्या हातावरती पळीभर पाणी घ्यावं, ते पाणी प्यावं. असं 3 वेळेस आचमन केल्याच्या नंतर, पाणी पिल्याच्या नंतर चौथ्या वेळेस हातावरनं बोटावरनं सरळ तांबडात सोडून द्यावं आणि बाकीची जे नावं उच्चारलीत त्या नावांचं फक्त स्मरण करावं, ऐकत राहावं. श्रीमन्महामंगलमूर्तये नमः. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षिराय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णपरमात्मने नमः. प्राणायाम करावा. प्राणायामः यो देवस्सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे. नमो भगवते वासुदेवाय इति प्राणानायम्य. श्रीमन्महामंगलमूर्तये नमः. आपलं इष्टदैवत, कुलदैवत, ग्रामदैवत, स्थानदैवत आणि त्याचप्रमाणे उमामहेश्वर, लक्ष्मीनारायण, ब्रह्मसावित्री, अन्यान्य सर्व देवतांना आठवून पितरांच्या सहित सर्वांना नमस्कार करावा. श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. शचीपुरंदराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो महाजनेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकुटो विघ्नाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं. येषां हृदि स्वभगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तें ह्रियगं स्मरामि. लाभस्येषां जयस्येषां कुतस्येषां पराजयः. येषामिन्दीवरिष्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्य भुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. उजव्या तळहातावरती 4 दाणे अक्षत घ्यावी. त्यात आचमन न केलेलं शुद्ध असलेलं पाणी त्यात थेंबर टाकावं. पुढचा देशकालाचा उच्चार श्रवण करावा आणि नंतर मग संकल्प म्हणावा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुवराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीशिवे तवारः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतो मासोत्तमे मासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे नवम्या मध्यवासरः वासरस्तु अद्य इंदुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुस्थिते वर्तमाने चन्द्रे विष्णुस्थिते श्रीसूर्ये विष्णुस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं रठिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ. पुढचा संकल्प म्हणायचा आहे. मम आत्मनः श्रुतिस्मृती
पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम स्वतःचं गोत्र, आडनाव, स्वतःचं नाव, पत्नीचं नाव किंवा स्त्री बसली असेल तर पतींचं नाव या गोष्टींचा उच्चार करावा आणि म्हणावं मम श्री ज्येष्ठा गौरी प्रीतिद्वारा विविध वंध्यात्व दारिद्र्यादि सकलदोष निरासपूर्वकं पुत्रपौत्राभि वृद्धि स्थिरसौभाग्य महैश्वर्यादि अभीष्टसिद्ध्यर्थं ज्येष्ठादेव्या आवाहनं पूजनञ्च तदंगम महागणपती स्मरणञ्च अहम करिष्ये. त्या अक्षतेवरती पुन्हा एकदा पाणी टाकून ताम्हणात सरळ सोडून द्यावं. तदंगम कलशशंखघंटादीपाराधनञ्च करिष्ये. पूजेसाठी घेतलेलं जे पाणी आहे ते उजव्या हाताला कलश ठेवावा. आपल्या त्या कलशाची आतून बाहेरून पूजा करावी. आत गंध फूल अक्षत टाकावं. बाहेरच्या बाजूनं गंध लावून त्याच्यावरती कुंकवाचं बोट लावावं. 4 दाणे अक्षता आणि कलशाच्या बुडाला एक फूल ठेवून द्यावं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशवर्णाभ्यां नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. घंटा असेल घंटीची पूजा करावी आणि घंटाही वाजवावी. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणं. घंटादेव्यै नमो नमः. गंधपुष्पं समर्पयामि. घंटानादं कुर्यात्. दिव्याला गंधफूल वाहून घ्यावं. भूदीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः. आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. दीपनाथाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. पूजा केलेल्या कलशातलं पाणी फुलानं किंवा हातावर पळीनं घेऊन सगळ्या पूजेच्या साहित्यावरती स्वतःच्या अंगावरती पाणी प्रोक्षण करून घ्यावं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः. कलशोदकेन पूजाद्रव्याणि संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षेत. गणपतीचं पुन्हा एकदा स्मरण करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ते नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. हातामध्ये 2 दाणे अक्षता घ्याव्या. आदल्या दिवशीचं जे आवाहन आहे ते आपण केलेलं असतं परंतु मंत्र म्हटलेला नसतो. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्र म्हणून त्या देवीच्या वरती वाहून तिचं आवाहन करायचं आहे. ए हे हित्वम महाभागे सुरासुर नमस्कृते ज्येष्ठे त्वं सर्वदेवेशी मत्समीपे सदा भव. इति मंत्रेण आवाह्य. आता आवाहन झालं. इथून पुढे देवीची षोडशोपचारांनी सर्व पूजा करायची आहे. हातामध्ये पुन्हा एकदा अक्षत घ्यावी. एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतो श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं. पुन्हा एकदा म्हणावं. ज्येष्ठादेव्याः षोडशोपचारपूजनञ्च करिष्ये. हातामध्ये पुन्हा अक्षत घेऊन किंवा फूल घेऊन त्या लक्ष्मीचं ज्येष्ठादेवीचं ध्यान करावं. त्रिलोचनां शुक्लदतीं बिभ्रतीं राजतीं तनुं विरक्तां रक्तनयनां ज्येष्ठां वै चिन्तयाम्यहम्. इति ध्यात्वा
पुन्हा हातामध्ये अक्षता घ्याव्या आवाहनासाठी. पुत्रदारविवृद्ध्यर्थं लक्ष्म्याश्चैव विवृद्धये अलक्ष्म्याश्च विनाशाय ज्येष्ठे त्वामर्चयाम्यहं. ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः. शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शाङ्कर्यै ते नमो नमः. श्रीपरिवारसमेत ज्येष्ठादेव्यै नमः. आवाहनार्थे अक्षतान् नमस्कारान् समर्पयामि. श्वेतशम्भासनस्थातु श्वेतवस्त्रैरलङ्कृता वरञ्च पुस्तकं पाशं बिभ्रत्यै ते नमो नमः. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. ज्येष्ठे देवी नमस्तुभ्यं श्रेष्ठे देवी नमो नमः. समुद्रमथनोत्पन्ने गृह्यतां पादमुत्तमम्. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. फुलांनी पायावरती पाणी प्रोक्षण करावं. श्रीखण्डकर्पूरयुतं नानापुष्पैः सुवासितं गृहाणार्घ्यं मया दत्तं ज्येष्ठे देवी नमो नमः. पळीत पाणी घ्यावं. एक गंधफूल त्या पाण्यात ठेवून द्यावं आणि उजव्या हातामध्ये ती आपल्या पळी घ्यावी. देवीच्या उजव्या हाताला दोन्ही लावावी आणि ते ताम्हणात टाकून द्यावं. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. निर्मलं सलिलं गाङ्गं श्रीज्येष्ठे वरदायिनि वासितं च सुगन्धैस्तु गृहाणा च मनीयकम्. एक पळीभर पाणी घेऊन देवीसमोर दाखवून पुन्हा ताम्हणात टाकून द्यावं. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. आचमनीयं समर्पयामि. आता फुलांनी पूजा केलेलं जे पाणी आहे कलशातलं ते परिवारसमेत ज्येष्ठादेवीच्या अंगावर सुद्धा प्रोक्षण करावं. नानातीर्थसमानीतं सुगन्धिजलमुत्तमं स्वर्णकुंभेन देवेशी स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. स्नानीयं समर्पयामि. स्नानकाले पंचामृतस्नानं. पंचामृत प्रोक्षण करावं फुलांनी. पयोदधिघृतं देवी मधुशर्करयायुतं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. पयादिपंचामृतस्नानं समर्पयामि. पळीभर पाणी पुन्हा घ्यावं. त्या पाण्यामध्ये थोडंसं गंध कालवावं आणि फुलांनी ते गंधोदक गंध आणि पाणी मिसळलेलं देवीच्या अंगावरती प्रोक्षण करावं. गंधादी षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामि. कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. गंधोदकस्नानं समर्पयामि. पुन्हा चांगलं पाणी पुन्हा एकदा प्रोक्षण करावं. गंधोदकस्नानानन्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. श्रीज्येष्ठादेव्यै नमः. त्याच्यानंतर पूर्वपूजा म्हणून एक गंधफूल हळदी कुंकवामध्ये बुडवून सगळ्या ज्येष्ठादेवीसहित सगळ्या परिवाराला एक एक फूल व्हावं. एक नमस्कार करावा बाकीच्या राहिलेल्या उपचारासाठी आणि त्यानंतर थोडासा नैवेद्य घेऊन त्या नैवेद्याला पाणी फिरवून नैवेद्य दाखवून घ्यावा. श्रीपरिवारसमेत ज्येष्ठादेव्यै नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि. हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. कालोद्भवपुष्पं समर्पयामि. धूपदीपो परिकल्पयामि. नैवेद्यं निवेदयामि. प्राणापानव्यानोदानः समानाः. प्राशनार्थे पानीयं पुनः प्राणापानव्यानोदानः समानाः. ताम्हणात 3 पळ्या पाणी सोडून द्यावं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. परोद्वर्तनार्थे नमस्कारान् समर्पयामि. सुपारी पैसा विडा मांडला असेल तर त्यावरती पळीभर पाणी टाकून द्यावं. पूगीफलं तांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां फलार्थे उपकल्पितफलं समर्पयामि. नमस्करोमि. पुन्हा 2 दाणे अक्षत परिवारसमेत ज्येष्ठादेवीवरती व्हाव्या. सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा. प्रार्थनमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि.
पुन्हा एक पळीभर पाणी घेऊन ताम्हणात सोडून द्यावं. अनेन कृतपूर्वाराधन पंचामृतस्नानाख्येन कर्मणा परिवारसमेत श्री ज्येष्ठादेवी प्रियताम. वाहिलेली जी फुलं आहेत अगोदर देवीवरती ती काढून घ्यावी, त्याचा अवाग्राण निवास घ्यावा आणि उत्तरेकडे टाकून द्यावं आणि पुन्हा हळूवार पाण्याने अभिषेक करत राहायचा आहे, प्रोक्षण करत राहायचं आहे. अभिषेकेव नियोगः हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतसृजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीरमनवगामिनीं यस्यां हिरण्यं विन्दे जङ्गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमद्यामस्ति नादप्रबोधिनीं श्रियं देवीं भजे श्रीर्मा देवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तामिह भजे श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामधारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नृषतां त्वामृणे नित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽधबिल्वः तस्य फलानि तपसानदन्तमायान्तरायाशिबाह्य अलक्ष्मीः उपैतमान् देवसखः कीर्तिश्चमणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णतु मे गृहात् गन्धद्वारान्तराधर्षान् नित्यपुष्टाङ्गरीषणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिह भजे श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयश्रीसजतान्यषः कर्दमेन प्रजाभूतामयसम्भवकर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्तजन्तस्निग्धानि चक्लीतव समयगृहे च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यः करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीर्मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतङ्गावो दास्योश्वान् विन्दयं पुरुषानहं यशुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्जमनमहं सूक्तं पञ्चदशरतिं च श्रीकामस्य जपेत पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजसे पद्माक्षी न सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रधनं धान्यं हस्तश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यधनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनदय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न समात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां शुगगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरिप्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. महाभिषेकस्नानं समर्पयामि. अभिषेकस्नानानंतरेण स्वप्रतिष्ठापनार्थे अक्षतां समर्पयामि. जास्तीचं पाणी प्रोक्षण झालं असेल असं वाटतंय तर वस्त्रांनी कोरड्या स्वच्छ चेहरा पुसून घ्यावा. नंतर पुढची पूजा करावी. सुरुवातीला त्यात देवीला घातलेल्या वस्त्राला फक्त स्पर्श करायचा आहे आणि आपण जे परंपरेप्रमाणे कापसाची वस्त्र घालतो ती वस्त्र घालून घ्यावी. स्नान झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं आपण अगोदर वस्त्र घालतो यथा देहे तथा देवे या न्यायाने देवांनासुद्धा अगोदर वस्त्र द्यायचे आणि मग त्याच्यानंतर उपवस्त्र मग गंधादी सगळे उपचार पुढे मंत्र आहेत त्या पद्धतीने होतील. अगोदर वस्त्र वाहून घ्यावी. त्रिलोचनां शुक्लदतीं बिभ्रतीं राजतीं तनों विरक्तां रक्तनयनां ज्येष्ठां वै चिन्तयाम्यहम्. अभिषेकस्नानानन्तरेण सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतां समर्पयामि. परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः. श्वेतवस्त्रसमायुक्तं क्षोमं कञ्जुकसंयुतं गृह्यताञ्चासुरश्रेष्ठे ज्येष्ठे देवी नमो नमः. सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्. परिवारसमेत
श्रीज्येष्ठादेव्यै नमः। वस्त्रोपवस्त्रे कंचुकी वस्त्रं समर्पयामि। उपवस्त्र वाहून घ्यावं। उपवस्त्रं समर्पयामि। आता देवीला सगळ्या परिवाराला गंध लावावं। मलयाचलसंभूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनम् अर्पयाम्यहम्। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। अक्षतास्तण्डुलाः शुभ्राः कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहण परमेश्वरी। अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि। सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। हळदी कुंकू गुलाल जे काही सगळे द्रव्य आहेत ते सगळे सौभाग्याचे द्रव्य वाहून घ्यावे। हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कान्तिदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम्। ज्योत्स्नापते नमस्तभ्यं नमस्ते विश्वभावन नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वरी। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। आता फूल फुलाचे हार आदी पत्री दूर्वा आघाडा जे काही असेल ते सगळं वाहून घ्यावं। केतकी पाटली जाती मल्लिका चंपकानि च पद्मादीनि सुगंधीनि पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद। आरामपुष्पाणि मनोहराणि जलाजलस्थानि सुपल्लवाणि सुवर्णपुष्पाणि मयार्पितानि त्वं स्वीकुरु देव वरप्रसीद। करवीरैर्जातकुसुमैश्चम्पकैर्बकुलैः शुभैः शतपत्रैश्च कल्लालैरर्चयेत् पुरुषोत्तम। माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। कालोद्भवपुष्पाणि पत्राणि दूर्वांकुरांश्च समर्पयामि। आता धूप लावून ठेवावा। वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धवत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाघ्रापयामि। ज्या काडवाती असतात त्या काडवाती लावून अगोदर ओवाळून घ्यावं। साज्यंच वर्त्यसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद्घोराद्दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। दीपं दर्शयामि। नैवेद्यासाठी जे आपण सिद्ध करून ठेवले त्याच्याखाली चौकोनी मंडल करावं। त्याच्यावरती नैवेद्याचं पात्र ठेवावं। आपल्यासमोर ज्या पद्धतीनं आपण ताट घेतो त्याच पद्धतीनं ते देवी जेवण करते अशी भावना करून आपण जसं घेतो त्या पद्धतीनं देवीच्या समोरसुद्धा नैवेद्य ठेवून द्यावा। भक्त्या मया प्रयत्नेन यदन्नं दीयते तव तद्गृहाण सुरेशानि ज्येष्ठे श्रेष्ठे नमो नमः। परिवार समेत श्री ज्येष्ठादेव्यै नमः। नैवेद्यं निवेदयामि। हातात पाणी घेऊन सगळ्या अन्नशुद्धीसाठी सगळ्या अन्नावरती थोडंसं प्रोक्षण करावं आणि मग त्याला परिसेचन म्हणजे ताटाच्या भोवती गोल पाणी व्यवस्थित फिरवावं। फक्त ताटालाच फिरवलं। बऱ्याच वेळेला ताटासहित देवालासुद्धा पाणी फिरवलं जातं, तसं न करता फक्त नैवेद्याच्या ताटालाच पाणी फिरवून घ्यावं। नैवेद्यं गृह्यतां देवभक्तिं मे चलाङ्कुरु ईप्सितं मे वरं देहि परत्र च पराङ्गतिं। शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। नैवेद्यं निवेदयामि। परिवार समेत श्री ज्येष्ठादेव्यै नमः।
प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। आपल्याला शक्य असेल तर ग्रासमुद्रा जे आपण पंचांगुली एकत्र करतो, पाची बोट, ते पदार्थाच्या समोर ठेवून ते देवीकडे आपण भरवतो. अशा पद्धतीनं 5 वेळेस हात वर करून ते भरवायचे आहेत. मध्येच आपण पाणी पितो, पुन्हा जेवण करतो. त्याच पद्धतीनं एक पळीभर पाणी मधल्या पाणी पिण्यासाठी म्हणून ताम्हनात सोडून द्यावं. नैवेद्यार्थे मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। ताम्हनात 3 वेळेस पाणी सोडून द्यावं. उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि। एक गंधफूल घेऊन त्या देवींच्या समोर वाहून द्यावे. करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनं समर्पयामि। समोर तांबूल, सुपारी, पैसा असं ठेवून आणि बाजूला दुसरी फळं ठेवून त्या फळावरती, सुपारी, पैशावरती थोडं थोडं थेंब थेंब पाणी त्यावरती टाकून द्यावं. नारळ ठेवला असेल नारळावरती पाणी सोडावं. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्ति भवेज्जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः। पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्दं सचूर्णं गृह्यतां देव ताम्बूलं प्रतिगृह्यतां। हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलदमतः शान्तिं प्रयच्छ मे। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। फलतांबूलदक्षिणां समर्पयामि। आता आरती करायची. आपण आपली आरती होईपर्यंत व्हिडिओ थांबवून आपल्या परंपरेची जी आरती आहे ती आरती म्हणून नंतरचे उपचार पुन्हा चालू करून ऐकू शकता. पुढची पूजा नंतर करू शकता. चंद्रादित्यो च धरणिर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिषि आर्तिक्यं प्रतिगृह्यतां। मंगलमहानीराजनदीपं दर्शयामि। आरती पूर्ण करून झाल्याच्या नंतर एक पळीभर पाणी घ्यावं. आरतीच्या ताटाला न सांडता गोल ओवाळावं आणि खाली ताम्हनात पळीभर पाणी सोडून द्यावं. त्या आरतीचं तेज जे आपण जास्ती तेज सहन करू शकत नाही ते तेज अगोदर तिच्याकडंच देवीकडे करावं आणि नंतर ती आरती आपण घ्यावी. सगळ्यांना आरती द्यावी आणि त्याच्यानंतर आता अगोदर प्रदक्षिणा घालावी, नमस्कार करावा आणि मग मंत्रपुष्पांजली व्हायची आहे. नंतर अर्घ्यप्रदान वगैरे आहे. सुरुवातीला प्रदक्षिणा घालून घ्यावी. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। प्रदक्षिणान् नमस्कारान् समर्पयामि। श्रीज्येष्ठादेव्यै नमः। आता की नमस्कार करावा. विप्रप्रिये महामाये सुरासुरसुपूजिते स्थूलसूक्ष्ममये देवी ज्येष्ठे त्वामर्चयाम्यहम्। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। नमस्कारान् समर्पयामि। ओंजळीमध्ये फुलं घ्यावी. मंत्र झाल्याच्या नंतर मंत्रपुष्पांजली व्हावी. शारङ्गबाणाब्जखड्गारिप्रासत मरमुद्गरैः अन्यैरप्यायुधैर्युक्तान् ज्येष्ठे त्वामर्चयाम्यहम्। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। अर्घ्य द्यायला सांगितलेलं आहे ते म्हणजे एका हातामध्ये अगोदर एक सुपारी, नाणं, एक गंधफूल, हळदी कुंकू, 4 दाणे अक्षत असं एका हातात टाकून घ्यावं अगोदर आणि मग त्यात पाणी मिसळावं थोडंसं. 2 पळ्या दोन्ही हात एकत्र करावे. मंत्र संपल्याच्या नंतर देवीच्या समोर ते अर्घ्य व्हावं. ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे ब्रह्मिष्ठे सत्यवादिनी प्रसीदत्वं महामाये गृहाणार्घ्यं सरस्वती। परिवारसमेत श्रीज्येष्ठादेव्यै नमः। इदम् अर्घ्यं विशेषार्घ्यं समर्पयामि। नमस्करोमि। एक प्रार्थना आहे ती आपणही म्हणावी.
आणि देवीची प्रार्थना करावी. त्वं लक्ष्मीस् त्वमुमा देवी त्वं ज्येष्ठे सर्वदामरैः पूजितासि मया देवी वरदा भव मे सदा. परिवार समेत श्री ज्येष्ठादेव्यै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. पळीभर पाणी घेऊन आपली तो जेवायला येणारी जी मंडळी आहेत त्यांचा भोजनाचा संकल्प करून घ्यावा आणि ज्या ब्राह्मणांनी पूजा सांगितली आहे त्याच्यासाठी दक्षिणा देऊ असा संकल्पही करावा. यथावकाश ज्या पद्धतीनं आपल्याला होऊ शकतो त्या पद्धतीनं यथेच्छ आपण दक्षिणा देऊ शकतो. सांगता सिद्ध्यर्थम मंत्रपठनकर्तरे ब्राह्मणाय यथासंभव यथावकाशेन दक्षिणाप्रदानं तथा च अन्येभ्यः परिवारसमेत आगत समस्त जनेभ्यः भोजयिष्ये. संकल्प करून घ्यावा. पुन्हा एकदा प्रार्थना करून नमस्कार करावा आणि मग झालेल्या चुकांच्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागून घ्यावी. आपल्या परंपरेत काही स्तोत्र म्हणण्याची पद्धत असेल तर तीसुद्धा आपण म्हणून घ्यावेत. एकदा प्रार्थना करावी. अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. पळीभर पाणी घेऊन तामनात सोडून द्यावं. अनेन परिवारसमेत श्री ज्येष्ठादेवी पूजनाख्येन कर्मणा परमेश्वरः प्रीयतां. तत्सत कृष्णार्पणमस्तु. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सुरुवातीला केल्यासारखं पुन्हा एकदा 2दा आचमन करावं. म्हणजे 3 वेळेस पाणी पिणे आणि 4थ्या वेळेस सोडणे हे एक आचमन. अशा पद्धतीनं 2 वेळेस करावं आणि मग विष्णवे नमः असं त्रिवार उच्चारण करावं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् सर्वं परिपूर्णतास्तु.